नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण टाटा ग्रुपची कंपनी टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा रिझल्ट बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये मार्च 2025 नुसार प्रमोटर्सची होल्डिंग आहे 73.38%, FISची होल्डिंग आहे 2.46%, DISची होल्डिंग आहे 0.53%, गव्हर्नमेंटची होल्डिंग आहे 0.49% आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये पब्लिकची होल्डिंग आहे 23.12%. आणि मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा क्वार्टर 4चा रिझल्ट 21 एप्रिल 2025 म्हणजे आज रात्री 8:15 वाजता आला आहे. म्हणजे मित्रांनो, याचे नंबर मार्केट्सला कसे वाटले याचा रिॲक्शन आपल्याला उद्या पाहायला मिळू शकते. तर मित्रांनो, रिझल्ट बघण्याआधी बघूया टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे का. तर मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे 27 रुपयांचा. परंतु मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडने 27 रुपयाचा डिव्हिडंड देण्यासाठी आतापर्यंत रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट अनाऊन्स केलेली नाही. परंतु मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड जेव्हा पण 27 रुपयाच्या डिव्हिडंडला देण्यासाठी रेकॉर्ड डेट किंवा एक्स डेट फिक्स करेल, मी तुम्हाला इन्फॉर्म करून देईल. तर मित्रांनो, आपण बघणार आहोत टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचे कन्सॉलिडेटेड नंबर. आणि मित्रांनो, सगळेचे सगळे नंबर कोटीमध्ये दिलेले आहे. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 3चा. आणि मित्रांनो, हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2024चा क्वार्टर 4चा. आणि हा कॉलम आहे फायनान्शियल इयर 2025च्या क्वार्टर 4चा. म्हणजे मित्रांनो, हा कंपॅरिझन आहे क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर आणि हा कंपॅरिझन आहे इयर ऑन इयर बेसिसवर. तर मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3.71 कोटी रुपीजने वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 16.43 कोटी रुपये. आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा टोटल रेव्हेन्यू फ्रॉम ऑपरेशन इयर ऑन इयर बेसिसवर 57.11 कोटी रुपीजने घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 16.43 कोटी रुपये. आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा टोटल इन्कम क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3.80 कोटी रुपीजने वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 16.61 कोटी रुपये. आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा टोटल इन्कम इयर ऑन इयर बेसिसवर 57.46 कोटी रुपीजने घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 16.61 कोटी रुपये. आणि मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस म्हणजे खर्च इयर ऑन इयर बेसिसवर 8.08 कोटी रुपीजने वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 10.02 कोटी रुपये. आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा टोटल एक्सपेन्सेस क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 9.48 कोटी रुपीजने वाढून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 10.02 कोटी रुपये. चला आता बोलूया टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या प्रॉफिट बिफोर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 72.21 कोटी रुपीजने घसरून या क्वार्टर 4मध्ये आला आहे 35.81 कोटी रुपीज. आणि मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट बिफोर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 20.57 कोटी रुपीजने
वाढून या क्वार्टर फोरमध्ये आला ही 35.81 कोटी रुपीज. चला तर बोलूया टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या प्रॉफिट आफ्टर टॅक्सबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स इयर ऑन इयर बेसिसवर 60.47 रुपीजने घसरून या क्वार्टर फोरमध्ये आला ही 37.72 कोटी रुपीज. आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा प्रॉफिट आफ्टर टॅक्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 19.61 कोटी रुपीजने वाढून या क्वार्टर फोरमध्ये आला ही 37.72 कोटी रुपीज. आणि मित्रांनो, चला तर बोलूया टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या EPSबद्दल, म्हणजे अर्निंग्स पर इक्विटी शेअरबद्दल. आणि मित्रांनो, हा जो EPS असतो हा नाही लाखमध्ये असतो, नाही कोटीमध्ये असतो, नाही मिलियनमध्ये असतो. EPS फक्त आणि फक्त रुपीजमध्ये असतो. तर मित्रांनो, टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा EPS इयर ऑन इयर बेसिसवर 11.95 रुपीजने घसरून या क्वार्टर फोरमध्ये आला ही 7.46 रुपीज. आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडचा EPS क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 3.88 रुपीजने वाढून या क्वार्टर फोरमध्ये आला ही 7.46 रुपीज. तर मित्रांनो, मला अपेक्षा ही हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉकला बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.